चा पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर एक नौका गोलंदाज पाहायला मिळेल. अगदी खुऱ्या हाताचा गोलंदाज परशा. स्ट्राईकला विलास. पहिलाच चेंडू लोअर फुल टॉच चेंडू. मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. मोठा फटका नक्कीच. पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. येस, इथून मात्र फेअर डिलिव्हरी असेल. विलास. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मिस टायमिंग झाला आणि नक्कीच इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवणं गरजेचं होतं कारण लॉलीपॉप चेंडू फेकला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती स्वतःला सिद्ध करत असताना नक्कीच पहिला चेंडू जरूर मिस झाला. दुसऱ्या चेंडूवरती स्वतःला सिद्ध केलं आणि डीजे मास्टरला संधी मिळाली आहे. ठोक डीजे. लगावली तर नक्कीच 1000 रुपयाचं गणेश देशमुख साहेबांकडून कॅश प्राइज देण्यात येईल. त्यानंतरचा येणारा दुसरा मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकला षटकार. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच पहिला चेंडूवरती जरूर मोठा फटका मिस झाला होता. त्यानंतर गोलंदाजाने थोडासा चेंडू पुढे टाकला आणि त्यानंतर स्वतःला सिद्ध करत असताना विलास या फलंदाजानं नक्कीच लॉंगअपच्या वरतून षटकार खेचून आणला आणि त्यानंतर गोलंदाजाचा विचार केला तर तिसऱ्या चेंडू अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फेकला होता. त्या शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूवरती अगदीच पॉवरफुल हुक केला आणि नक्कीच डीप विकेटच्या वरतून येणारा लगातारचा दुसरा षटकार. तिसरा चेंडू आता गोलंदाज दबावाखाली आलाय. पंच सांगताय डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू आलाय. नक्कीच पुन्हा एकदा आव्हान तर धाववाली आहे. टोटल धावफलकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा वादळी खेळ समाप्त होत 13 धावा लागल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका आणि नक्कीच मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय जरूर आणि नक्कीच किती धावा येतील हे पाहणं गरजेचं असेल. या पंचांचा सिग्नल इज द षटकार आलाय आणि डीजे मास्टर साठी पुन्हा एकदा जाते विलास या फलंदाजाकडून. कारण विलास या फलंदाजाचा विचार केला तर नक्कीच मोठमोठे फटके खेळण्याची ताकद ठेवतं. आता मात्र ताकद नाही तर नजाकत दाखवले. अगदी गलीमधून चेंडू सरळ नक्कीच ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला आणि पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. चौकाराच्या साह्यानं धाव फलकाची गती मात्र 24 वरती जाऊन पोहोचले. ठोक डीजे. विचार केला तर पहिला चेंडू नक्कीच मिस टायमिंग स्ट्रोक झाला होता आणि कोणती सिंगल मिळाली नाहीये आणि असं वाटलं होतं की नक्कीच गोलंदाज कमबॅक करेल परंतु विलासनं स्वतःला सिद्ध केलंय. पुन्हा एकदा अगदी आता मात्र कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून चेंडू काढलाय. चेंडूने पुन्हा एकदा सीमारेषा कव्हर केले. लगातार मोठे फटके येत आहेत आणि नक्कीच त्या मोठ्या फटक्यांवरती मात्र ठामपणे विलास स्वतःला सिद्ध करताना
वैयक्तिक 6 चेंडूंची वादळी खेळी समाप्त झाली. P1च्या पहिल्या षटकाचा विचार केला तर 28 धावा लगावल्या गेल्या आहेत. असं म्हटलं जातं स्वतःच्या होम ग्राउंडचा पूर्ण अभ्यास असतो आणि त्या अभ्यास करत असताना नक्कीच विलास या फलंदाजानं आता मात्र स्वतःला सिद्ध करत असताना 6 चेंडू मध्ये वादळी खेळी केली 28 धावांची. आणि आता त्यांचे नक्कीच आमचे साथी समालोचक बबलू, त्या बबलूनं मात्र आज मैदानाचा ताबा घेतलाय कारण बबलूला माहिती आहे संघामध्ये एंट्री मिळाली आहे, 11 मध्ये एंट्री मिळाली आणि त्या बबलूला आता स्वतःला सिद्ध करायचंय कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर 6 चेंडू 28 आले आहेत. या षटकामध्ये जर कुठेतरी 12-15 जरी आल्या तरी नक्कीच सामना नक्कीच 70 ते 65 धावांवरती जाऊन रोखू शकतेस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश. बबलू पहिलाच चेंडू अगदी ब्लॉक होलला चेंडू टाकला आणि त्यानंतर बबलूनं हेलिकॉप्टर जरूर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राला सन्मान देणं गरजेचं असतं आणि नक्कीच इथून मात्र एक सिंगल मिळाली आहे आणि आता पुन्हा एकदा एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला सज्ज झालाय. विलास 6 चेंडू मध्ये 28 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका नक्कीच पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करत लगातार येणारा तिसरा चौकार देखील आलाय विलास या फलंदाजाच्या बॅट मधनं आणि नक्कीच ठोक डीजे. सॉंग देखील वाजलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आणि नक्कीच इथून मात्र लगातारचा पंचानं भीमर घोषित केला. येणारा चेंडू फ्रीड, उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू फ्रीड. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय क्षेत्ररक्षक करणाऱ्या खंडाळा टीमनं. एस येथून मात्र नो चेंडू असेल आणि येणारा चेंडू फ्रीट. नक्कीच उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू फ्रीट. दिवाळी ना दसरा हा बोनस कसला. पुन्हा एकदा अगदी ब्लॉक होलाय नक्कीच चेंडू खाली. आता मात्र क्षेत्ररक्षकाने थोडासा फंबल झाला. पाहता क्षणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झाला. नक्कीच मोठे फटके आज असं वाटतंय की नक्कीच आजच्या दिवसात, आजच्या रात्रीत, शेवटच्या रात्रीत या स्पर्धेतलं पहिला अर्धशतक येऊ शकतं का हे पाहणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल कारण विलास या फलंदाजाचा विचार केला तर वैयक्तिक 9 चेंडू मध्ये 38 धाव्यांची खेळी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आणि आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला विलासच्या खेळीचा अंत झालाय. पहिला धक्का डीजे मास्टरला संधी मिळाली आहे पुन्हा एकदा.